गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री गणेशाय नमः। ओम श्री परमात्मने नमः। ओम श्री गुरवे नमः। अधिक अश्विन पुरुषोत्तम मास भागवत कथा पुष्प 12। लक्ष्मी नारायणाभ्यां नमः। प्रकृति पुरुषाय नमः। योगेश्वराय नमः। परमेश्वराय नमः। 7व्या अध्यायामध्ये भागवतात अर्थात दशमस्कंधाच्या 7व्या अध्यायामध्ये तृणावर्ताच्या वधाची कथा वर्णन केलेली आहे। एके दिवशी यशोदा आपल्या मुलाला मांडीवर घेऊन त्याचे लाड करत होती आणि माहीत नाही काय, पण ऐन वेळेवरती त्यावेळी अचानकपणे तो बालक एखाद्या शिलाखंडाप्रमाणे जड वाटू लागला। इतकं जड की आपली मांडी आता त्याच्या अंगाखाली चिरडली जाते की काय असं यशोदेला वाटू लागलं। त्यामुळे त्या भाराने कासावीस होऊन तिने कृष्णाला जमिनीवर ठेवलं आणि आश्चर्य करायची होती की असं काय झालं। इतक्यात एक प्रचंड वावटळ सुटली। त्याच्या धुळीने सगळं गोकुळ झाकळून गेलं, इतकं की काहीही दिसेनासं झालं। दुसऱ्याला तर सोडाच, पण स्वतःला सुद्धा न्याहाळणं अशक्य होऊन गेलं। त्या वावटळीने श्रीकृष्णालाही उडवून नेलं। ते जोरदार वादळ आणि त्या मुलाचा पत्ता नाही हे पाहून यशोदेला अत्यंत शोक झाला आणि ती रडू लागली। तृणावर्त हे रजोगुणाचं प्रतीक आहे। रजोगुणाने अहंकार उत्पन्न होतो। अहंकाराने माणूस आंधळा होतो। काम आणि क्रोध ही रजोगुणाची अपत्य आहे। रजोगुणाने मन चंचल होतं आणि चंचल मन संसाराला सुंदर मानायला लागलं। कुणाला? संसाराला, प्रपंचाला सुंदर मानायला लागतं आणि असं मन भगवंताच्या विन्मुख होतं। जर हा संसार सुंदर असेल तर त्याचा निर्माता किती सुंदर असेल असा विचार कधी तुमच्या मनात आला आहे का? सौंदर्य पाहण्यासाठी आम्ही काश्मीरला जातो, आम्ही महाबळेश्वरला जातो आणि त्या सौंदर्याचं कौतुक करतो। वास्तविक त्याची काही आवश्यकता नाही, कारण एखाद्या छोट्या फुलात भरलेले रंगसुद्धा तितकेच आश्चर्यजनक नसतात का? पण आपण त्याचं आश्चर्य करीत नाही। का आश्चर्य करत नाही? कारण आम्ही भगवंताला गृहीत धरलेलं असतं, टेकन फॉर ग्रँटेड, की भगवंत असं करणार। मी म्हणतो हे असं गृहीत धरणं हेही एक वेळ ठीक आहे, पण आम्ही नुसतं गृहीत धरत नाही, तर गृहीत धरल्यावरती आम्ही त्याला विसरून जातो। छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा भगवंत दिसला पाहिजे। अहो, ही सगळी सृष्टी भगवंताने निर्माण केलेली आहे आणि याचं भान आपण सतत ठेवलं पाहिजे। ह्या असुरवधाच्या कथांच्या बरोबरच श्रीकृष्णाच्या लोभस क्रीडा पण आलेल्या आहेत। त्या कथा मी पुढे सांगणार आहे। दशमस्कंधाच्या 7व्या अध्यायात ही तृणावर्ताची कथा आलेली आहे। ह्या घटनेनंतर नंदादी ज्येष्ठ गोप स्थलांतर करण्याचा निर्णय घेऊन वृंदावनात जातात। अशा प्रकारे भगवंतांचं गोकुळातलं वास्तव्य ह्या तृणावर्ताच्या कथेबरोबर समाप्त होतं आणि वृंदावनामध्ये त्याच्या बाललीला पुढे भागवतामध्ये दिलेल्या आहेत, त्याकडे आपण जाणार आहोत। गोपाल कृष्ण महाराज की जय। गोकुळात घडत असलेले
हे उत्पात पाहून नंदाने स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आणि मग आपली खिल्लारं घेऊन तो गोपाळांचा तांडा वृंदावनात येऊन राहिला. हा गोपाळांचा तांडा गोकुळातून वृंदावनात कसा जात होता, म्हणजे तांडाच्या तांडा, त्या तांड्यामध्ये एका वेळेला 100-200 माणसं असतील, त्यांची बैलगाड्या होत्या, त्यांची खिल्लारं होती. असा हा तांडा कसा जात असेल याचं फार सुंदर वर्णन भागवतात केलेलं आहे. विशेषतः रात्री त्यांना कुठे कुठे मुक्काम करावा लागेल, त्यावेळेला कोणी कुठे कसं निजायचं, कोणी त्याच्यावरती पहारा करायचा, हे सगळं वर्णन भागवतात आलेलं आहे. इकडे वृंदावनात येई तो जो तांडा होता तो वृंदावनात येऊन पोहोचला आणि वृंदावनामध्ये ते राहायला लागले. वृंदावनात येई तो कृष्णाला पाय फुटले, त्यामुळे त्याच्या खोड्या वाढल्या होत्या. बालगोपालांना बरोबर घेऊन गोपींच्या नकळत त्यांच्या घरात शिरावं, त्यांनी लपवून ठेवलेलं दही आणि लोणी शोधून आपल्या सवंगड्यांना खाऊ घालावं, गायींची धार काढण्यापूर्वीच वासरांना सोडून द्यावं, असले प्रकार सुरू झाले. गोपी यशोदेकडे तक्रार करीत, त्यावेळी साळसुदासारखं मी तो नव्हेच अशी बतावणी करावी आणि एखाद्या गोपीने जर जास्तच विरोध केला तर तिला मुद्दाम त्रास द्यावा, असले प्रकार सुरू झाले. एके दिवशी एकत्र आल्यावर बालगोपालाने विचारलं, लाला आज कुणाच्या घरावर छापा मारायचा? कन्हैया म्हणाला, आज माझ्याच घरचं लोणी उडवायचं. गोपाल कृष्ण महाराज की जय. भगवंत आज आपल्याच घरचं लोणी लुटवत आहे. उंच जागी शिंक्यात टांगून ठेवलेलं लोणी काढण्यासाठी जवळच पडलेलं उखळ सगळ्यांनी ओढत आणलं. कन्हैया आपल्या बालमित्रांना लोणी देतोय, स्वतः खातो आहे. यशोदेने पाहिलं. इतके दिवस कन्हैया चोरी करतो अशी तक्रार गोपी करीत असत, पण यशोदा तिकडे दुर्लक्ष करत असत. पण आज आपल्याच घरात चोरी करताना यशोदेने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. तिचा राग अनावर झाला. थांब, आता याला चांगली शिक्षा करते, असं म्हणून यशोदा काठी घेऊन त्याच्या अंगावरती धावली. इकडे कृष्ण म्हणाला मित्रांना, अरे आई आली, पळा पळा. सगळे इकडे तिकडे पळाले. कृष्ण पुढे पळतोय आणि यशोदा काठी घेऊन त्याच्या मागे लागली. अहो, योग्यांना, संतांना, ऋषींना सुद्धा जो हाती लागला नाही त्याला पकडण्यासाठी यशोदा धावते आहे. पळता पळता यशोदा थकली, पण कृष्ण काही हाती लागला नाही. श्रीधर स्वामी आपल्या टीकेत म्हणतात, कृष्णाच्या पाठीमागे लागण्यात यशोदेची एक चूक झाली होती. काय चूक झाली होती? तृतीय स्कंदात असं म्हटलेलं आहे की भगवंताच्या पाठीपासून अधर्म उत्पन्न झाला. तेव्हा जोपर्यंत यशोदेकडे भगवंताची पाठ होती तोपर्यंत यशोदा अधर्माच्या मागे लागली होती. मग तिला कृष्ण कसा सापडणार? दुसरे एक संत म्हणतात की यशोदेच्या हातात काठी होती आणि काठी हे अहंकाराचं, ताठपणाचं, ताठ्याचं प्रतीक आहे. काठी घेऊन म्हणजे अहंकार घेऊन जर तुम्ही कृष्णाला पकडू पाहाल तर तो तुमच्या हाती लागणार नाही. त्याला जर तुम्हाला पकडायचा असेल तर तुम्हाला नम्रच व्हायला पाहिजे. धावता धावता यशोदा थकून गेली. काठी फेकून ती बसून गेली. त्यक्त्वा यष्टीम असं म्हटलं भागवतात. काठी टाकून द्यावी म्हणजे अहंकार टाकून द्यावा, हेच तर कृष्णाला हवं होतं. काठी टाकताच कृष्ण थांबला नव्हे, तो उलट वळला आणि तिच्याकडे येऊ लागला. आणि वळल्याबरोबर काय झालं? यशोदेला त्याचं मुखदर्शन झालं आणि मुख तिथून धर्म उत्पन्न झालेला आहे. तेव्हा ती मुखाच्या बाजूला म्हणजे ती धर्माच्या बाजूला झाली, सन्मुख झाली, म्हणून कृष्ण तिच्या हाती लागला. चोरी करतोस काय? थांब, तुला उखळालाच बांधून ठेवते.
बालगोपाल यशोदेच्या विनवण्या करू लागले. गोपी जमा झाल्या, त्या यशोदेला परावृत्त करू लागल्या. पण आज यशोदा हट्टाला पेटली. ती गोपींना म्हणाली, मुलगा माझा आहे, मी काय वाटेल ते करेन, तुम्ही कोण आता मध्ये बोलणारे आहात. गोपाल कृष्ण महाराज की जय. शुकमुनी म्हणतात, न चांतर न बही यस्य न पूर्व नापि चापरम पूर्वापरम बहिश्चांतर जगतो यो जगच्चयः. म्हणजे ज्याला बाहेर नाही, त्याला आत नाही, त्याला आधी नाही, त्याला अंत नाही. जो जगाच्या आत बाहेर तसंच आधी अंती असूनही जगात सगळीकडे आहे. इंद्रियातीत असूनही अव्यक्त असलेल्या भगवंताने मनुष्य रूप घेतल्याने त्याला आपला पुत्र समजून यशोदा दोरीने बांधली पाहिजे. तिची कल्पना काय की हा पुत्र आहे, आणि पुत्रभावाने ती ज्या वेळेला त्याला बांधायला लागली त्यावेळी तिला वाटलं की तो मनुष्य आहे, साधा साधा आपला मुलगा आहे, आणि मग त्याला बांधायचं आहे मला, म्हणून ती दोरीने बांधू पाहत होती. बांधण्यासाठी तिच्याकडच्या सगळ्या घरातल्या दोऱ्या आणल्या. आता वास्तविक हे गवळी, यांच्याकडे कासरे, गुरांना बांधायच्या दोऱ्या पुष्कळ होत्या, त्या आणल्या. तरी ते बांधला जाईना तो, कारण 2 अंघुळ एवढं ते कमीच पडायला लागले. तदपि द्वयंगुलम न्यूनम यद यदादत्त बंधनम. ते पाहून सगळ्या गोपी हसायला लागल्या. यशोदेलाही हसू आवरलं. शेवटी घामोघाम झालेल्या यशोदेची करुणा येऊन श्रीकृष्णाने स्वतःला बांधून घेतलं. गोपाल कृष्ण महाराज की जय. इथे भागवताच्या 10व्या स्कंदाचा 9वा अध्याय समाप्त झाला. त्यानंतर येतात भागवतात श्रीकृष्णाच्या बालपणीच्या खोड्या. रांगायला लागल्यापासून त्यांच्या या खोड्या सुरू झाल्या. एकदा कृष्ण देवघरात गेला त्यांच्याच यशोदेच्या, आणि देवघरामध्ये देव गिळून बसले. त्याच्या देवघरामध्ये छोटे छोटे देव होते, आपल्या घरात असतात तसे. ते देव गिळून बसला, आणि थोड्या वेळाने यशोदा आली. यशोदेने पाहिलं की इथे कृष्णाशिवाय तर दुसरं कोणी दिसत नाही, मग देव कुठे गेले. म्हणून कृष्णाला ती विचारते आहे की अरे देव्हाऱ्यातले देव कुठे गेलेत. हे ऐकून श्रीकृष्णाला हसू आलं. का हसू आलं. तो म्हणतो की मी एक साक्षात देव यांच्याजवळ असून हे मला जाणत नाहीत, आणि खोट्या देवाला मात्र खरा मानतात. सर्वसामान्यपणे सगळ्या गृहस्थांची अशीच परिस्थिती असते. ते आपल्यामध्ये असलेला किंवा आपल्या शेजारी असलेल्या, आपल्या मुलाबाळांच्या मध्ये असलेल्या या चराचरात असलेल्या देवाला पाहत नाहीत, आणि खोट्या देवाला पाहून ते म्हणतात की देव कुठे गेले. याच्यावरती वामन पंडितांनी इतकं सुंदर कवित्व केलं की भक्तीसाठी केली यशोदेसी आळी. म्हणजे इथे श्रीकृष्ण काय करतोय, त्या डेऱ्यात लपणं काय, किंवा त्याने देव गिळून बसणं काय, हे तो काय करतोय. तो यशोदेला समजून सांगायचा प्रयत्न करतोय की मी एक अवतार आहे, मी स्वतः भगवंत आहे. तेव्हा त्याने असं म्हटलंय वामन पंडितांनी की भक्तीसाठी केली यशोदेसी आळी, थिंकोन या डोळे चोळी देव, देव गिळून या धरिले मोहन, माये म्हणे कोण येथे दुजे, दुजे येथे कोणी नाही कृष्णाविणे. निरुते जाणोन पुसे देवा, देवापाशी पुसे देव काय झाला, हासे आले बोला ह्याचे हरी, यांचे मी जवळी देव तो नेणती, लटिके मानती साच खरे. एकदा आपलं अलौकिकत्व दाखवण्यासाठी घुसळण्याच्या डेऱ्यातच घुसून बसला, आणि तिथे जाऊन लोणी खात बसला. बराच वेळ झाला तरी लोणी का येत नाही हे बघण्यासाठी
यशोदेने डेऱ्यात हात घातला तर हा हाताला लागला. मग त्याला वर काढला. आता तो डेऱ्यात कसा शिरला याचं ती आश्चर्य करायला लागली. आणि मग त्याला समजून सांगायला लागली की असं करू नये. पण पुत्रत्वाच्या लोभाने, इथे भाग कसा आहे की परमेश्वर म्हणून तुम्ही त्याकडे बघतच नाही. पुत्रत्वाच्या लोभाने तिला कृष्णाचा देवपणा काही समजला नाही. इथेही पुन्हा वामन पंडित म्हणतात, ह्या सगळ्या पंडितांची संतांची मदत घेऊन भागवताचा अर्थ मी सांगतोय बरं का. तर इथे वामन पंडित सांगतात, भाव दावावया चरित्र दाखवी. आता इथे भगवान आपला भाव जो आहे देवभाव तो दाखवण्यासाठी चरित्र दाखवत आहेत. ते काय करतायत, घुसळता रवी डेरियात, डेरियात लोणी खादले रिघोनी, पाहे तो जननी हाती लागे, हाती धडोनिया काढिला बाहेरी, देखोनिया करी चोज त्यासी, शिकवी विचार, नेणे त्याची गती. त्याला विचार शिकवते. नेणे त्याची गती, होता कोण रीती डेरियात, यांसी पुत्र लोभे न कळे हा भाव, कळो नेदी माव देव त्यासी. एकदा माती खाल्ली. यशोदेने पाहिलं, मारायला काठी उगारली तेव्हा माती खाल्ली नाही हे दाखवण्यासाठी म्हणून तोंड पसरून दाखवलं तर मातेला तोंडात सर्व ब्रह्मांड दृष्टीला पडलं आणि ती एकदम बेशुद्धच पडली. ते भयंकर रूप पाहून तिने डोळे झाकले आणि मग थोड्या वेळाने डोळे उघडले तर पुन्हा बालरूप धारण केलं. यशोदेने डोळे उघडले तर पुन्हा आपलं बाळ रांगतंय. जगाचा हा बाप दाखविल्या माये, माती खाता जाये मारावया, मारावया तिने उगारली काठी, भुवने त्या पोटी 14 देखे, देखे भयानक झाकियेले डोळे, मागुता तो खेळे तिये पुढे. आणि मग स्व उदरात, स्वतःच्या पोटात, बघा आता याचा तात्विक अर्थ लक्षात घ्या. स्व उदरात चराचर म्हणजे सगळं जे चर आणि अचर आहे ते सगळं विश्व, स्व उदरात चराचर मृत्तिका पसरुनी मुख दावित कौतुका, प्रगट जो करी बालकथा रसा, नमीन त्या हरीच्या पदसारसा, कर श्रीकांताचा कर करुणी माता धरी करे, तुझा हस्तक्रोधे हरिवरी उगारुनी निकरे, दटावी ते वेळी भयचकित डोळे करी हरी, मुखश्री करुणी हरी दीनवाणी, असत्यातही बोलतो सत्यवाणी. माती नाही खादली म्या यशोदे, माती नाही खादली म्या यशोदे, या सर्वांची गोष्टी मिथ्या असो दे, हरीची अशी वेदवाणी पुराणी, न जाणोनी मानी मृषानंद राणी. अहो विश्व जो दाखवी पांडवास, अर्जुनाला विश्वरूप दाखवलं ना, अहो विश्व जो दावी पांडवासी, म्हणे त्यासी साचा, म्हणजे खरा असशील तर साचा तरी तोंडवासी, पुससी ओष्ट चाटूनी वाटा, चाटूनी चाटा, पुन्हा बोलसी धीट गोष्टी अचाटा, घडी ही घरी पाय तुझा न थारे, न आटोपसी तू मला सर्व थारे, पसरुनी मुख दाखवीसी मला, तरी खरा मज वाटसी रे मुला, म्हणवनी जननी वचने हवी, पसरुनी मुख संशय हरसंहरी, वदनी जो अवलोकूनी पाहे, जननी विस्मित होऊनी राहते, स्थिर चरात्मक हे जग देखिले, स्वसुत ईश्वर हे मनी रेखले. तेव्हा तिला पटले की आपला मुलगा हा ईश्वर आहे. अशी कौतुके शेषशाही हरितो, अशीच कौतुके शेषशाही हरितो, करीतो कथेने अविद्या हरितो, कथेच्या रसे शुद्ध केले मनाला, कली माझी या तारले वामनाला. गोपाल कृष्ण महाराज की जय. आपण आज इथेच थांबणार आहोत, पण तत्पूर्वी या बाललीलांचं प्रयोजन आणि भागवत धर्मात त्यांचं नक्की स्थान काय याविषयी थोडंसं विवेचन करणार आहोत. गोपाल कृष्ण महाराज की जय. प्रवचनाच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे दशमस्कंदात श्रीकृष्णाचं बालचरित्र गायलेलं आहे.
आणि या चरित्राचं अत्युच्च शिखर म्हणजे महारास. 33व्या अध्यायाचं शीर्षक आहे महारास. या महारासाची तयारी 27-28व्या अध्यायापासूनच सुरू झालेली आहे. पण खरं सांगायचं तर संपूर्ण बालचरित्र हीच एक रासलीला आहे. त्यासाठी रास या शब्दाचा अर्थ नीट समजून घ्यायला हवा. परमात्मा हा रसस्वरूप आहे. असं म्हटलेलं आहे की रसो वै साहा, तो रसच आहे. गीतेत सुद्धा भगवान स्वतः, कृष्ण स्वतः म्हणतात की रसोहम अप्सु कौंतेय, पाण्यातला रस मीच आहे. प्रभास्मी शशिसूर्ययोः प्रणवः सर्व वेदेषु शब्दखे पौरुषम ऋषू. म्हणजे या सगळ्या गोष्टीचा रस मीच आहे. पाण्यातला रस मी आहे, चंद्र सूर्याचा प्रकाश मी आहे, वेदातला ओंकार मी आहे, आकाशातला शब्द मी आहे, पुरुषातला पुरुषत्व मी आहे, पृथ्वीतला गंध मी आहे, अग्नीतलं तेज मी आहे, प्राणीमात्रांचा प्राण मी आहे. थोडक्यात रस म्हणजे परमात्मा. आणि रसस्वरूप होणे म्हणजे रास. जीवनाचं परमात्म्याशी मिलन म्हणजे रास. रसात्मक ईश्वराशी अभिन्न भाव म्हणजे रास. तेव्हा बाललीला म्हणजे एका प्रकारे रासलीलाच आहे. आता ह्या रासलीलांचे 3 प्रकार करता येतील. एक, गोप बालकांच्या बरोबर ह्या क्रीडा गोकुळात झाल्या. 2, गाई वासरं आणि वृक्षवल्लरींच्या बरोबर ह्या यमुनेकाठी झाल्या. आणि 3, गोपींच्या बरोबर ह्या लीला वृंदावनात झाल्या. बाललीला ह्या 2 प्रकारात मोडतात. बाललीला ज्या आहेत त्या 2 प्रकारात मोडतात. एक निरोध लीला आणि दुसरी पुष्टी लीला. यांचंही थोडंसं स्पष्टीकरण आवश्यक आहे. प्रलयकाळी सर्व जीव परमात्म्यामध्ये लीन होऊन असतात. परमात्म्यामध्ये ज्या वेळेला संकल्प उठतो की एकाकी न रमते आणि सृष्टी निर्मितीला सुरुवात होते, ही सृष्टी म्हणजे भगवंताची क्रीडा आहे बरं का. हा एक सापशिडीसारखा खेळ आहे. सापशिडीच्या खेळामध्ये कसं असतं, सोंगटी शून्यापासून सुरू होते आणि 100व्या घरात पोचणं हे तिचं उद्दिष्ट असतं. त्यासाठी दान टाकून एका वेळेला तिला ठराविक घरं पार करण्याचं स्वातंत्र्य असतं. तसंच या प्रवासात पुन्हा मागे आणून बसवणारे साप किंवा एकदम पुढे नेणाऱ्या शिड्या असतात. असा हा सापशिडीचा खेळ भगवंत असंख्य सोंगट्या घेऊन खेळ. आम्ही खेळतो त्यावेळेला आम्ही 1 सोंगटी घेतो, इथे हा असंख्य 2 घेतो, इथे हा असंख्य सोंगट्या घेऊन खेळतो. आणि प्रत्येक सोंगटी म्हणजे एक जीव समजायचा बरं का. एक छोटासा फरक आहे, तो म्हणजे असा की तो म्हणजे परमात्म्याच्या या खेळात पहिलं घर आणि 100वं घर दोन्ही साक्षात परमात्माच आहे. त्यामुळे जीवाचा उत्पत्ती होते ती परमात्म्यातूनच होते आणि त्याचं एंड होतो, शेवट होतो तोही परमात्म्यातच होतो. म्हणजे तो परमस्वरूपातच येऊन मिळतो. गोपाल कृष्ण महाराज की जय. तेव्हा जीवात्म्याचा परमात्म्याशी मिलन होण्याचा हा जो प्रवास आहे तो इतका सोपा नाही आहे. या जागोजागी अडथळे पार करावे लागतात. जन्माच्या वेळेला ईश्वर स्वरूप असलेल्या जीवाला जन्मानंतर लगेच अनेक उपाधी चिकटतात आणि मग रासक्रीडेपर्यंत पोचताना हे उपाधिरूपी साप आपल्याला अडकाठी आणतात. श्रीकृष्ण लौकिकार्थाने जन्मल्याबरोबर पूतनारूपी अविद्या त्याला चिकटायला आली. पण श्रीकृष्ण हा काही सामान्य जीव नव्हे. कर्मानुसार देह धारण करतो तो सामान्य जीव, तर आपल्या इच्छेने जो देह धारण करतो तो ईश्वर. भगवान श्रीकृष्ण देव आहेत. त्यामुळे त्यांना बिलगायला येणारे असुर कोणचे आहेत तर पूतना म्हणजे अज्ञान आहे, शकटासूर म्हणजे अहंकार आहे, तृणावर्त म्हणजे काम आणि क्रोध आहे, बकासूर म्हणजे दंभ आहे, अघासूर म्हणजे पाप आहे. अशा अनेक असुरांचा नाश भगवंतांनी केला. कालिया म्हणजे वासना, त्यांचं दमन केलं, निरोध केला ह्या सगळ्यांचा. म्हणून ह्या सगळ्या भगवंताच्या निरोध लीला आहेत बरं का. सामान्य जीवाला या सर्व
असुरांचा पराभव केल्याशिवाय रासलीलेत सहभागी होता येत नाही. गोपाल कृष्ण महाराज की जय. या उलट गोकुळ आणि वृंदावनात गोपबाल आणि गोपींशी केलेली क्रीडा ही भगवंताची पुष्टी लीला, म्हणजे सापशिडीच्या खेळातल्या या शिड्या आहेत. पुष्टी म्हणजे प्रोत्साहन किंवा पुढे ढकलणे. त्या दृष्टीने पुष्टी लीला म्हणजे सापशिडीच्या खेळातल्या शिड्या. भगवान श्रीकृष्णांनी ज्यावेळी व्रजात अवतार घेतला त्यावेळी तिथे असलेले गोप गोपी गाई वासरं इतकंच काय, पण वृक्षवेलीसुद्धा पूर्वजन्मी ऋषीमुनी आणि संत पदवीचे जीव होते. आणि पूर्वजन्मामध्ये पूर्वीच्या जन्मामध्ये त्यांचा रास म्हणजे त्या 100व्या घरात पोहोचायला अगदी थोडक्यात चुकलं. 98व्या घरामधल्या सापाने त्यांना खाली आणून सोडलं. त्यामुळे या जन्मात भगवंतांनी त्यांच्याशी रास केला. हा रास त्या त्या जीवाच्या अधिकारानुसार केला. फक्त गोपीच महारासाच्या अधिकारी होत्या, बाकी नाही. गोकुळ आणि वृंदावनातल्या आपण पुष्टीलीला पाहणार आहोत. श्रीकृष्णाने गोकुळात केलेली लोण्याची चोरी, वृंदावनात केलेला गोपाळकाला, गोपी वस्त्रहरण, वेणुवादन, महारास या सगळ्या पुष्टीलीला आहेत. त्या आपण पुढे पाहणारच आहोत. आज मात्र आपण इथेच थांबायचे. गोपाल कृष्ण महाराज की जय. श्रीकृष्णार्पणमस्तु. इदं मम